भगवंताचं नामस्मरण याच्यापेक्षा या जगात मोठं कुठलं साधन नाही. पण माणसांना सांगूनही ऐकलं नाही. साधू संतांनी पाया पडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. आणि मग पुढं कदरल्यावर महाराज सध्या कदरले ना. साधू संत म्हणजे किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे सिंदडीचे रडती. पुन्हा मग हे भोंदोगिऱ्या उघड्या पडल्यावर रडावं लागतं. बाबा लक्ष द्या. आई कधीतरी गाथा वाचा, कधीतरी मालिका वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. खूप आहे त्याच्यामध्ये. ऐका गड्या, माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे. धर्म ज्या वेळेला बुडायला लागतो त्यावेळेला धर्म समाज अधोगतीच्या दिशेनं जातो. आणि साधू संतांना सांगण्यापेक्षा त्यांना छळल्या जातं. त्यावेळेला भगवंताचा नाविलाज होतो. लक्ष द्या. आणि मग या बुडायला लागलेल्या धर्माला सावरण्यासाठी, अर्थात त्याची डबल संस्थापना करण्यासाठी प्रभू रामचंद्राने अवतार घेण्याच्या आधीचं चरित्र पहा. या जगतावर, फक्त श्रीलंकेतच नाही बरं का, जगतावर आधी राज्य दहशत कुणाची होती? रावणाची. आणि रावण कसा होता माहिती तुम्हाला? रावण विद्वान होता. रावण अडाणी नव्हता. रावण स्वरात भजन गाणारा होता. ऐका, रावणासारखं स्वरात भजन अजून कोणी गायलं नाही. रावण विद्वान एवढा होता, रावणानं वेदाचे भाग केले. लक्ष द्या, एवढा विद्वान रावण. भजनही तसाच रावण. रावण सर्व गुण संपन्न होता, पण गुणानं चांगला नव्हता, अवगुणी होता. रावणाला राज्यही मिळालं. वस्तुस्थिती मूळचं राज्य रावणाचं नव्हतं. ऐका, वस्तुस्थिती मूळचं राज्य हे रावणाचं नव्हतं. लंका ही कुबेराची होती. कोणाची होती? कुबेराची होती. आणि कुबेर हा राजा रावणाचा सख्खा सावत्र भाऊ. रावणानं ती लंका कुबेराची हिरावून घेतली. सुरुवात अधर्माला सांगायला मी तुम्हाला. आणि ज्या वेळेला रावणाचं साम्राज्य पसरलं, रावणाचं लग्न झालेली बायको फक्त एकच, तिचं नाव मंदोदरी. पाहुणे जेवण, सुपारी फोडणं, टिळा वगैरे सगळं किती एकी संगत. मग ज्या ज्या पंथात रावण गेला, देवलोकात गेला, नागलोकात गेला, भूलोकात गेला, जिकडं गेला, आणि कोणाच एखादी सुंदर जर तरुणी दिसली तर ती पहिल्यांदा जायचं, म्हणायचं तुझी मुलगी मला दे. कोणाला? त्या मुलीच्या बापाला. नाही म्हणलं तर त्याला मारून टाकायचं आणि पोरगी घेऊन यायचा. अशा किती केल्या? किती रावणाला बायका किती? लोक म्हणजे आम्हाला काय माहिती, तुला तू सांग ना. विठाला विठाला. रावणाला बायका 80,000. किती? 80,000. 80,000 बायका करणारा धर्मी का धर्मी? अधर्मी आहे. लक्ष द्या. आणि बरं, तेवढ्या करूनही रावण पुन्हा समाधानी राहिला का? नाही राहिला दादा. लक्ष द्या. आणि त्या रावणाच्या राज्यामध्ये मान कुणाला असायचा? साधकाला का असाधकाला? असाधकाला. रावणाच्या राज्यामध्ये खाणाऱ्या पिणाऱ्याची किंमत वाढलेली होती. सभेमध्ये सगळ्याच्या पुढच्या तोंडाला खाणारं पिणारं होती. आणि एकच त्या लंकेमध्ये साधक होता. तर त्या सभेतून रावणानं लाथा घालून त्याला हाकलून काढलं.